उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 3 दिवस दरेगावी मुक्कामी आहेत। अनेक नवीन प्रोजेक्ट जे आहेत ते या तापोळा, बामडोली आणि या मुनावळे भागात तयार केलेले आहेत। त्या भागांची आवर्जून पाहणी करण्यासाठी आज त्यांनी सुरुवात केलेली आहे। जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या समवेत स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहणी करत आहेत। खरं तर या ठिकाणी जिल्हा प्रशासन आणि स्वतः पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून एक खूप चांगल्या पद्धतीचे पर्यटन प्रोजेक्ट जे आहेत ते या मुनावळे भागात करण्यात आलेले आहेत आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी आज आवर्जून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोटीनं या मुनावळे भागात गेलेले पाहायला मिळत आहेत। हा भाग पूर्णपणे विकसित झाला पाहिजे हा उद्देश ठेवून त्यांनी हा पुढाकार घेत आज जर पाहिलं तर पूर्णपणे हा जो परिसर जो आपण पाहत आहात तो निसर्गरम्य कोयना जलाशयाचा बॅकवॉटरचा भाग आहे आणि हा निसर्गरम्य हा परिसर आहे आणि याचीच या पर्यटन स्थळांचीच पाहणी करण्यासाठी आवर्जून या ठिकाणी काही कमी आहे त्याची पूर्णपणे माहिती घेण्यासाठी आवर्जून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी मुनावळेमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, मुनावळे, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।